सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने उबाठाचे बंडखोर खासदार आता मुंबईमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते। काही वेळातच त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। उबाठाचे बंडखोर खासदार मुंबईमध्ये आता दाखल झालेत। 6 बंडखोर खासदारांचा आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश आहे। थोड्याच वेळात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होईल। दरम्यान पक्षप्रवेशाच्या आधी बंडखोर खासदारांची पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये बंडखोर खासदार नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। ओमराजे निंबाळकर यांनी काल आपली भूमिका मांडली होती। मतदारसंघात निधी मिळत नाही आणि त्यामुळेच आपण शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं होतं। दरम्यान आता पक्षप्रवेशाच्या आधी हे 6 बंडखोर खासदार पत्रकार परिषद घेणार आहेत। ते नेमकं आता काय सांगतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। हे बंडखोर खासदार आता मुंबईमध्ये दाखल झालेत। पक्षप्रवेशाआधी बंडखोर खासदारांची पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होईल। दिल्ली, देहरादून, वाराणसी, तिरुपती असा या सगळ्या बंडखोर खासदारांनी प्रवास केला होता आणि ते आता मुंबईमध्ये दाखल झालेत। भाऊसाहेब वागचौरे, नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय दीना पाटील हे सगळे खासदार आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये पक्षप्रवेशाचा हा सगळा सोहळा पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये खासदारांचा पक्षप्रवेश होणार आहे। दुपारी 3 वाजता पक्षप्रवेश होईल अशी माहिती सध्या समोर येते। हे सगळे बंडखोर खासदार इतक्या दिवस मुंबईच्या बाहेर होते, महाराष्ट्राच्या बाहेर होते, ते आता मुंबईमध्ये दाखल झालेत आणि थोड्याच वेळामध्ये पक्षप्रवेश केला जाणार आहे। दरम्यान पक्षप्रवेशाच्या आधी या बंडखोर खासदारांची पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये बंडखोर खासदार नेमकी काय भूमिका मांडतात, काय बोलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। पक्षप्रवेशासाठी खासदार आता मुंबईमध्ये पोहोचलेत। ही सगळी तिथलीच आपण दृश्य पाहतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या जय महाराष्ट्रवर। दुपारी 3 वाजता बंडखोर खासदारांचा पक्षप्रवेश होणार अशी माहिती मिळते। बंडखोर खासदारांनी आपला एक वेगळा गट करून ते महाराष्ट्राच्या बाहेर गेले होते। एवढ्या दिवसांपासून ते दिल्ली, देहरादून, जयपूर असं सगळीकडे प्रवास करत आज पक्षप्रवेशासाठी बंडखोर खासदार मुंबईमध्ये पोहोचल्याची माहिती आहे आणि थोड्याच वेळात हा पक्षप्रवेश होणार आहे। या सगळ्या संदर्भात आपण ताजे अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी जय पवार सध्या आपल्यासोबत आहेत। जय, हे सगळे बंडखोर खासदार आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। पुढे नेमका यांचा कार्यक्रम कसा असणार आहे? नक्कीच आपण पाहतो की काही वेळापूर्वी ठाकरेंचे बंडखोर खासदार हे मुंबई विमानतळावरती दाखल झाले आहेत आणि इथून पुढे आता ते थेट वाय.बी. चव्हाण सेक्टर या ठिकाणी जाण्यासाठी रवाना झालेले आहेत। आपण पाहतो की 4 खासदार या ठिकाणी आता सध्या मुंबईच्या एअरपोर्टवरनं या ठिकाणी वाय.बी. सेंटरला जाण्यासाठी रवाना झाले। त्यामध्ये भाऊसाहेब वागचौरे असतील, नागेश आष्टीकर आहेत, संजय दीना, संजय देशमुख हे या ठिकाणी आता वाय.बी.च्या दिशेने निघालेले आहेत आणि यानंतर ते सर्वप्रथम वाय.बी. सेंटर येथे पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती ही समोर येत आहे आणि या भेटीमध्ये एक बैठक ही एकनाथ शिंदेच्या माध्यमातून पार पडेल आणि या सर्व 6 खासदारांना या ठिकाणी कशा पद्धतीच्या सूचना द्यायच्या या संदर्भातला आढावा या बैठकीमध्ये घेतला जाईल आणि यानंतरच एक पत्रकार परिषद ही सर्व 6 खासदारांची पार पडणार आहे। या पत्रकार परिषदेच्या नंतर या ठिकाणी पक्षप्रवेश पार पडेल। मात्र आपण पाहिलं तर जे खासदार हे दिल्लीवरनं मुंबईच्या दिशेने आले आहेत यांचा कुठेतरी एक देवदर्शनाचा प्रवास हा गेल्या काही 2 ते 3 दिवसांमध्ये झाल्याचं पाहायला मिळतं। देहरादून असेल किंवा दिल्ली असेल, वाराणसी असेल, तिरुपती बालाजी असेल, या देवास्थळी जाऊन त्या ठिकाणी जे आहे ते या बंडखोर खासदारांनी त्या ठिकाणी पोहोचले आणि यानंतर ते आज मुंबईमध्ये परतल्याचं पाहायला मिळतं आणि ते आता असताना पाहायला मिळतं। इथून थेट वाय.बी. सेंटर या ठिकाणी जातील, एकनाथ शिंदेची भेट घेतील आणि भाष्य करतील। मात्र जय, त्यामुळे हे खासदार आपली काय भूमिका मांडतात आणि पक्षप्रवेशाचा हा सगळा कार्यक्रम कसा पार पडतो याकडे लक्ष असणार आहे। जय, धन्यवाद माहितीसाठी। तर ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। हे सगळे बंडखोर खासदार आता मुंबईमध्ये दाखल झाले आणि थोड्याच वेळामध्ये आता पक्षप्रवेशाचा सोहळा होणार आहे। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये 6 खासदारांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। हे बंडखोर खासदार आता पक्षप्रवेशाच्या आधी पत्रकार परिषद घेणार आहेत। या पत्रकार परिषदेमध्ये ते आपली भूमिका काय मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून ऑपरेशन टायगरची बरीच चर्चा होती आणि ते प्रत्यक्षात आल्याचं सुद्धा आपण सगळ्यांनीच पाहिलं। हे बंडखोर खासदार महाराष्ट्राच्या बाहेर गेले होते, त्यानंतर दिल्ली, जयपूर, देहरादून, तिरुपती असा सगळा प्रवास करत आज ते मुंबईमध्ये दाखल झालेत। थोड्याच वेळात म्हणजे दुपारी आता 3 वाजता
पक्षप्रवेशाचा सोहळा होणार अशी माहिती मिळते। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये 6 बंडखोर खासदार शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। ठाकरे पक्षासोबत असताना निधी मिळत नव्हता, मतदारसंघातली कामं होत नव्हती, अशा अनेक तक्रारी सांगितल्या जात होत्या आणि आता निधी मिळावा, मतदारसंघातली जनतेची कामं व्हावीत, यासाठीच आम्ही शिवसेनेत जात आहोत असं या सगळ्या खासदारांचं म्हणणं आहे। मात्र आज पत्रकार परिषदेमध्ये खासदार नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। सोबतच उद्धव ठाकरेंवर यावेळी बरीच टीका करण्यात आली। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा इतर ठाकरे जे आहेत ते मातोश्रीच्या बाहेर येत नाहीत, खासदारांशी आमदारांशी संवाद साधत नाही आणि त्यामुळे एक प्रकारे संवाद होत नव्हता, संवादाचा अभाव होता आणि त्यामुळेच आम्ही शिवसेनेसोबत जात आहोत असं देखील खासदारांनी म्हटलं होतं। ठाकरे गटातल्या संवादाचा अभाव आणि मतदारसंघातल्या विकास कामांसाठी निधीचा तुटवडा याबाबत खासदारांनी नाराजी व्यक्त केली होती आणि त्यामुळेच शिवसेनेत जात आहोत असं या खासदारांनी म्हटलं।